आज केलेली बिस्किटं पाहून मला सुद्धा आश्चर्य वाटलं. अशी ही बिस्किटं होतात. माझं जे मेजरमेंट आहे ते मी सगळ्यांना सांगितलेलं असतं. पण काय होतं, कुणाला तूप नको असतं, कुणाला दूध नको असतं, कुणाला त्यामध्ये आपण जो डालडा वापरतो तो सुद्धा नको असतो. मग प्रश्न पडतो बिस्किटं बनवायची कशी? जेव्हा मजुरीची बिस्किटं येतात ना, तेव्हा मी जे कस्टमर असतं ना, त्यांच्यावरती मी सगळी जबाबदारी टाकते. तुम्हाला यामध्ये काय घालायचं आहे हे तुम्ही मला सांगा. त्याप्रमाणे मी तुम्हाला मेजरमेंट सांगते आणि त्याप्रमाणेच मी मटेरियलसुद्धा यामध्ये वापरते. बिस्किट चांगली होणार किंवा खराब होणार, कठीण होतील, खुसखुशीत होतील किंवा कशीही होतील, ही जबाबदारी तुमची म्हणून मी आधीच सांगितलेलं असतं. त्यामुळं काय होतं की जे कस्टमर आहे ना, ते काय म्हणतं की नाही आम्ही हे खात नाही, आम्ही ते खात नाही, पण आम्हाला बिस्किट पाहिजेलच आहे. आम्ही जास्त गोडसुद्धा खात नाही, नानकटाई जर करायची झाली तर. म्हणजे असे बरेचसेच त्यांचे प्रॉब्लेम असतात. मग त्यामुळं जसं सांगतील ना तसं हे मी मेजरमेंट घेतलेलं असतं. आता इथं काय केलेलं आहे, 2 किलोसाठी 1 किलो पिठी साखर घेतली. आता यामध्ये नाही तूप वापरणार, नाही डालडा वापरणार, तर यामध्ये मी तेलाचा वापर करणार आहे. म्हणजे कसं असतंय ना, प्रत्येक जण म्हणजे हे खात नाही, ते खात नाही, प्रत्येकाचे खाण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळं त्यांना आपण फोर्स करू शकत नाही की हेच घाला, तेच घाला यामध्ये. जसं हवं आहे ना तसं मी करून देते. आता इथं जे तेल घातलेलं आहे ना, हे फक्त पावशेर आहे. 250 ग्रॅम हे तेल आहे. गरम करून थंड करून घातलं म्हणजे आणलेलं हे तेल आहे, तेच मी इथं घातलेलं आहे. मी त्यांना इथं तेच सांगत होते की एकदम कमी तेल आहे. तेल जरी तुपाऐवजी वापरायचं असेल तर 600 ग्रॅम तरी तेल हवं होतं असं मी सांगत होते. तर त्या म्हटल्या आम्हाला अजिबात तेलकट नको आहेत, त्यामुळं एवढंसंच तेला वापर. त्या म्हटल्या कशीही बिस्किटं होऊ द्या, तुला काही आम्ही म्हणत नाही, जशी होतील तशी बिस्किटं आम्ही खातो. म्हटल्यानंतर मी बिनधास्तपणे करायला घेतलं. 2 किलोसाठी यामध्ये 2 चमचे बेकिंग पावडर, 2 चमचे बेकिंग सोडा, 2 चमचे अमोनिया पावडर यामध्ये घातली. हे प्रमाण फक्त मी माझ्या इच्छेप्रमाणे घातलेलं आहे. मी त्यांना म्हणत होते की मिल्क वापरण्यापेक्षा म्हणजे दूध वापरण्यापेक्षा मिल्क पावडर आपण यामध्ये वापर करू शकतो, कस्टर्ड वापर करू शकतो. त्यांना काहीही नको होतं, त्यांना त्यांच्या पद्धतीनंच ही बिस्किटं बनवून हवी होती. आता तुम्ही म्हणशीला ताई याप्रमाणे रेसिपी सांगा ना व्यवस्थित, आम्ही करतो. तुम्ही करू नका, हा माझा अनुभव आहे. त्यामुळे मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मी कुठल्याही प्रकारे बिस्किट बनवू शकते किंवा जर समजा मी मेजरमेंट नाही घेतलं तरी मी अंदाजानं बिस्किटाचं प्रमाण काढून मी बिस्किट बनवू शकते. कारण ही मी बऱ्याच वर्षापासून बिस्किटं बनवते. तुम्ही अशी बिस्किटं बनवायला जाऊ नका. फक्त मी तुम्हाला हा व्हिडिओ का पाठवला आहे, थोडासा युनिक आहे, वेगळा आहे आणि अशी ही बिस्किटं बनतात हे दाखवण्यासाठी तुम्हाला मी व्हिडिओ पाठवलेला आहे. फक्त नेहमीचं जे प्रमाण आहे ना, 1 किलोला अर्धा किलो पिठी साखर, पावडरीचं प्रमाण जे सांगितले ते, आणि 1 किलोसाठी आपण तुपाऐवजी डालड्याऐवजी 300 ग्रॅम तुपाचा वापर करू शकतो. फक्त गरम करून थंड करायचं आहे आणि ते तेल यामध्ये वापरलं तरीसुद्धा चालतं. आता इथं 1 किलोला कमीच पडतं, पण ते मी 2 किलोला वापरलेलं आहे. त्यामुळं ही जी रेसिपी आहे ती कोणीही करायला जाऊ नका, ती पूर्ण तुमची बिघडून जाईल. मी फक्त माझ्या अनुभवावरून याला ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना बिस्किटंसुद्धा मी बनवून दिलेली आहेत. आता इथं सगळं ते मिश्रण एकत्र केलं आणि 2 किलो पीठसुद्धा चाळून घेतलं. आपल्याकडे पार्सल सुविधा सुरू झालेली आहे, हे बऱ्याच ताईंना माहिती झालेलं आहे. आपलं पार्सल मुंबई, पुणे, अहमदनगर, संभाजीनगर, त्यानंतर कोल्हापूर, सांगली इथं जवळ आसपाससुद्धा आमच्या इथं बऱ्याच ठिकाणी गेलेलं आहे. विशेष म्हणजे नाशिकलासुद्धा आपली 2 पार्सलं गेलेली आहेत. सगळीकडे पार्सल आपली पोच झालेली आहेत आणि सगळ्यांना बिस्किटं आवडलेली आहेत. जेवढा विश्वास त्यांनी मला दाखवलेला आहे तेवढ्या विश्वासाने मी बिस्किटं त्यांना बनवून दिलेली आहेत. शिवाय कर्नाटक
मधून सुद्धा मला मेसेज आलेले आहेत. सगळ्यांना मी सांगितलेलं आहे फ्री शिपिंग आहे महाराष्ट्रात फक्त, आणि महाराष्ट्राच्या बाहेर एक्स्ट्रा चार्जेस लागणार आहेत. जर कोणाला महाराष्ट्राच्या बाहेर हवे असतील ना, त्यांनी मेसेज करा. मेसेज केल्यानंतर मी कुरिअर ऑफिसला विचारून तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस किती लागतील हे सुद्धा सांगेन, आणि त्याच्यावरती तुम्ही बुकिंग करू शकता. पण बिस्किटं जेव्हा तुम्ही ऑर्डर करताना तेव्हा बिस्किट ऑलरेडी तयार नसतात. बिस्किटं तुम्हाला फ्रेश बनवूनच मिळतात. त्यामुळं थोडासा वेळ द्यावा लागेल तुम्हाला, की बिस्किटं जेव्हा तुम्ही देता ऑर्डर तेव्हा ऑर्डर घेतली जाते आणि मग बिस्किटं बनवली जातात. त्यामुळे यामध्ये थोडा वेळ जातो. त्यामुळं ज्या ताईंना गडबड आहे ना, त्या ताईंनी नको मागवायला. कारण काय होणार की तुम्हाला समजा एखाद्या परगावाला द्यायचे असतील किंवा कुठल्या रिलेटिव्हना द्यायचे असतील तर त्या वेळेत ती बिस्किटं पोचतील असं काही मला वाटत नाही. आणि त्यापेक्षा तुम्ही काय करू शकता की आधी ऑर्डर द्या, म्हणजे तुमच्या वेळेत ती बिस्किटं तुम्हाला मिळून जातील. आणि असं काही नाही की बिस्किटं ही 2 दिवसात 3 दिवसातच संपवायला पाहिजेत, असं काही नाही. याची भाजणी खूप चांगली आहे. ज्या ताईंना बिस्किट मिळालेली आहेत ना, त्या सगळ्या ताईंना बिस्किट ती आवडलेली आहेत. म्हणजेच काय, ही बिस्किटं खूपच चांगली आहेत. फक्त माझ्या बोलण्यावरून नाही तर मी बऱ्याच शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा ज्या ताईंचे रिप्लाय आलेले आहेत ते त्यामध्ये दाखवलेले आहेत, तुम्ही जाऊन बघू शकता. बुकिंग नंबर आहे तो ओनली व्हॉट्सअप आहे. मेसेज करून ठेवा. जेव्हा मला वेळ भेटेल ना तेव्हा रिप्लाय मी देत राहीन. कारण तुम्ही मेसेज दिलेल्या वेळेत मी फ्री नसते, त्यामुळे लगेच तुम्हाला रिप्लाय देणं शक्य नाही. जेव्हा फ्री असते ना तेव्हा बऱ्याच ताईंना लगेच रिप्लाय गेलेले आहेत, अजिबात वेळ लागलेला नाही. आणि विशेष सांगायचं म्हणजे बघा मी सोमवारी पार्सल टाकलं. जेव्हा टाकलं त्याच दिवशी संध्याकाळी मला मेसेज आलेले आहेत किंवा बुकिंग बिस्किटचं झालेलं आहे. पण त्यांना जे ऑर्डर आहे ना आपली लेट पोचते, का तर त्यांनी पार्सल टाकलं मी आणि त्यानंतर त्यांचं बुकिंग झालं, त्यामुळं त्यांना लेट मिळते. पण असं एक वेळेला होतं की मी पार्सल उद्या सकाळी टाकणार आहे आणि त्यांचे आदल्या दिवशीचं बुकिंग होतात. मग त्या ताईंना मात्र काय होतं माहिती आहे का तुम्हाला, की लगेच पार्सल पोचतं. म्हणजे बऱ्याचशाच ताईंचं झालेलं आहे. एक वेळ तर असं झालं, जेव्हा मी म्हणजे पहिलं पार्सल टाकलं ना तेव्हा असं झालं की मी सगळं अर्धा किलो बिस्किटं होती, सगळं पॅकिंग वगैरे केलं आणि ॲड्रेस लिहायच्या वेळेला बघितलं तर तो व्यवस्थित नव्हता. म्हटलं एकच पार्सल शिल्लक आहे, कोणाला द्यायचं. त्यानंतर मी व्हॉट्सअप चेक केलं तर त्यामध्ये एक ताई ऑलरेडी नुसतीच त्यांनी ऑर्डर केलेली होती आणि त्याच्यावरती मी लगेच त्यांना मेसेज केला. तर त्या क्षणाला त्यांचा ॲड्रेस लिहून त्यांना ते पार्सल टाकलं सुद्धा. म्हणजे असं बऱ्याचशाच ताईंचं झालेलं आहे. पण काही ताईंच्या ऑर्डरी तटतात, कारण त्यांचं मी बुकिंग टाकल्यानंतर त्यांचं बुकिंग झालेलं असतं म्हणून ते लेट येतं, बाकी काही नाही. आणि किती तर ताईंना आदल्या दिवशी पार्सल टाकलेला म्हणजे बुकिंग केलं आणि दुसऱ्या दिवशी बिस्किटं पोचलेली आहेत, असं बऱ्याच ताईंना झालेलं आहे. हे पीठ तर मी कसं बसं मळलं, हाताला पीठ लावून मळलं, कारण सेम चपातीच्या कणिक असते ना सेम त्या पद्धतीनं पीठ झालेलं आहे. हाताला पीठ लावून ॲडजस्ट करूनच आता आम्ही दोघी मिळून हे गोळे बनवणार आहे. कारण यामध्ये तेलकटपणा अजिबात नाही आणि साखरेमुळं चिकटपणा आणि गव्हाचं पीठ असल्यामुळं पण चिकटपणा भरपूर याला आलेला आहे. आणि हे पीठ आपलं उडदाचं पीठ असतं ना चिकट, सेम त्या पद्धतीनं पीठ झालेलं आहे. त्यामुळं हाताला न पीठ लावता अजिबात याचा गोळा बनत नाही. आता या पिठाचे सगळे गोळे बनवून घेणार आहे आणि प्रेससुद्धा करणार आहे. ताईंचे मेसेज असे यायला लागले आहेत की आमचे ऑनलाईन क्लास घ्या म्हणून. पण क्लास मला जमतील असं काही वाटत नाही. खूप त्याला सेटअप लावायला पाहिजे, शिवाय वेळ भरपूर दिला पाहिजे, कारण त्यांच्याकडून आपण चार्जेस घेतलेले असणार आहेत. कमीत कमी 1 डे ट्रेनिंग तर काही देता येणार नाही, लक्षात येणार नाही. 2 ते 3 दिवसाचं हे ट्रेनिंग असतं, त्यामध्ये ते समजून जाईल. पण ऑनलाईन म्हटल्यानंतर खूप समजावून सांगितलं पाहिजे, शिवाय खूप वेळसुद्धा घेतलं पाहिजे. प्रत्यक्षात आणि ऑनलाईन खूप फरक आहे. तरीसुद्धा मी थोडाफार का असेना मी प्रयत्न करते की ऑनलाईन क्लासेस
तुम्हाला देऊ शकते का, याचासुद्धा मी थोडाफार विचार करते. फक्त वेळ द्या आणि मला कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाला ऑनलाईन क्लासेस घ्यायचे आहेत. त्याचे पर डे चार्जेस असणार आहेत, हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. सेटअप खूप लावायला पाहिजे आणि असं गडबडीत विचार याचा मी करणार नाही. जेव्हा थोडीफार मी फ्री होईन ना, तेव्हा याच्यावरती विचार करीन. आणि जसं तुम्हाला मी ओव्हनची माहिती दिलेली आहे ना, डिटेल्समध्ये दिलेली आहे, बऱ्याचशा ताईंना त्याचा उपयोग झालेला आहे. त्या पद्धतीनं सक्सेसफुल जर होत असेल तरच मी या गोष्टीचा विचार करणार आहे, नाही तर नाही. नाहीतर असं होईल की कमेंटमध्ये इतकी पाठ घेतात ना, ताई त्याचं काही झालं सांगा ना, ताई त्याचं काही झालं सांगा ना. जेव्हा ती गोष्ट माझ्याकडून सक्सेसफुल होईल ना, तेव्हा मी स्वतः व्हिडिओ तुमच्यासमोर आणीन. कारण बऱ्याचशाच गोष्टीचा असा अनुभव मला आलेला आहे की नुसती पाठच घ्यायची, हे सांगा ना, ते सांगा ना, ते सांगा ना. म्हणजे त्याच्यावरती खूप विचार करायला हवा. सगळ्या गोष्टी कशा ॲडजस्ट करायच्या हे सुद्धा बघितलं पाहिजे आणि मगच ते मी ट्रेनिंग द्यायचा विचार करणार आहे. त्यामुळं अजिबात गडबड करू नका. फक्त कोणाकोणाला हे ट्रेनिंग घ्यायचं आहे एवढं मला कमेंटमध्ये सांगा, त्याच्यावरती मी पुढचा विचार करीन. आज जी मी बिस्किटं तुम्हाला दाखवली आहेत ना, ही बिस्किटं कोणीही बनवू नका या पद्धतीनं, कारण ही बिस्किट तुमची पूर्ण बिघडून जातील. तुम्हाला जर तेल वापरून बिस्किटं बनवायची असतील ना, तर 1 किलोला 300 ग्रॅम मोजून तेल घ्या आणि तेवढं वापरा आणि 1 किलोला अर्धा लिटर दूध वापरा. तर तुमची बिस्किट थोडीफार का असेना पण चांगली होतील. तुपामध्ये तेलामध्ये खूप फरक आहे. तेलाचा थोडाफार का असेना वास येतो आणि जी बिस्किटं तुपातली असतात ना, ती एकदम खमंग लागतात. डालडेतलाही खुसखुशीतपणा बिस्किटचा आणि तुपातला खुसखुशीतपणा बिस्किटचा यामध्ये सुद्धा खूप फरक आहे. ते बिस्किट खाणाऱ्याला, बनवणाऱ्यालाच त्यातील फरक कळतो. आणि ही बघा या पद्धतीनं प्रेस झालेली आहे. थोडीशी वाकडी तिकडी प्रेस झालेली आहेत, कारण गोल राऊंड व्यवस्थित येत नाही, कारण हे चिकटपीठ झालेलं आहे. आणि त्यानंतर बघा जवळजवळ अर्धा तास याला बेक करावी लागली आणि या पद्धतीनं बिस्किट ही तयार झालेली आहेत. इतकी काही अशी वाईट झालेली नाहीत, पण चांगलीही म्हणता येणार नाही. या पद्धतीनं ही बिस्किट मी तयार करून घेतली. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.